आहे, त्यातून पाणी येत आहे आणि ते हॅलो एव्हरीवन, जसं मी तुम्हाला बोलली की आम्ही लोक उज्जैनच्या नंतर अजून प्लेसवर जाणार आहोत. तर मी आता पोचलेली आहे ओंकारेश्वरला आणि मी व्हिडिओ शूट करायला भेटला नाही बिकॉज रात्री भस्मार केला होती आणि आमचे फोन वगैरे जप्त केलेले आणि नंतर सकाळी 6 वाजता भस्मारती संपली आणि आम्ही रूमवर गेलो. 8 वाजता चेकआउट करायचा होता, मग 7:30पर्यंत झोपलो. 8 वाजता चेकआउट केला आणि मग तिकडून गाडी पकडून ओंकारेश्वरला आलो. आता झोपलेलो आता आम्ही लोक. एकदा उठलो, आता वाजले बराबर 4 वाजले. आम्ही उठलो, फ्रेश वगैरे झाले आणि आता नाश्ता करतो. मी कारण दुपारी काय जेवलो नव्हतं. आता आम्ही इथे घाटवरती आलोय. समोर आहे ओंकारेश्वर आणि इथे मामलेश्वर. आता आम्ही लोक आले नर्मदा नदीच्या इकडे. इकडे पाठी नर्मदा नदी आहे, ओंकारेश्वर टेम्पल आहे आणि हा आहे नर्मदा ब्रिज आणि ह्या साईडला मामलेश्वर आहे. तर पहिलं मामलेश्वर करायचं असतात. आम्ही लोक आता नर्मदामध्ये आंघोळी करून नंतर पहिले मामलेश्वर करणार आहोत. ब्रिज दाखव ना. जा आई काय ते आम्ही सुद्धा आंघोळी केलेली आहे. कपडे चेंज, पूर्वीचा घातलेला कप्तान. इथे बघू शकता गाईचं मुख आहे, त्यातून पाणी येत आहे आणि ते जाते या नर्मदा नदीमध्ये. आता मी आले मामलेश्वरला. इथे नंदी आहे आणि इथे जुन्या सर्व डिझाईन्स आहेत. स्कल्पचर आहे आणि आम्ही लोक आता मामलेश्वरच्या दर्शनासाठी जात आहोत. आता आमचं मामलेश्वरचं दर्शन आलेलं आहे आणि आम्ही ओंकारेश्वरचं दर्शन उद्या घेणार आहोत सकाळी पहाटे लवकर.
आणि आता आम्ही लोक मार्केट फिरत आहोत. आता आम्ही ज्या हॉटेल बाहेर राहतोय ओंकारेश्वरमध्ये, तिथे हे भाऊबीजची भाई दूज त्याची रांगोळी काढली आहे. आणि हे जे भाऊ बहीण आहेत त्यांचं नाव लिहिलं आहे. चला आम्ही लोक मार्केटमध्ये वगैरे फिरून आलो, त्यानंतर रूमवर आलो आणि थोड्या वेळ असं जरा थांबलेलो, कंटाळा वगैरे आलेला म्हणून. आणि आता आम्ही लोक जेवायला आलो आहे. आता 8 की 8:30 वाजले, 8 वाजले आणि आम्ही लोक आता जेवायला आलो आहे. बिकॉज आम्ही लोक ट्रॅव्हलिंग वगैरे खूप जास्त आली म्हणून डोकं दुखत आहे, म्हणून मला झोपायचे म्हणून. आणि मग उद्या सकाळी उठून ओंकारेश्वरला आम्ही लोक जाणार आहोत. तर माझं जेवण ऑर्डर केलं तर जेवण येईल. आता हे सेकंड डे आमचं ओंकारेश्वरमध्ये आणि आज आम्ही लोक जात आहोत दर्शन घ्यायला ओंकारेश्वरचं. आणि आम्ही लोक रेडी झालेलो आहोत. इकडे मी स्कर्ट आणि टी-शर्ट घातलंय, पप्पांनी कुर्ता घातलाय, मम्मानी साडी घातलाय, दीदीनी पण सेम मॅचिंग केले व्हाईट अँड ब्लॅक. आम्ही लोक आता रेडी बिडी सर्व झालेलो आहोत. नाश्ता बिष्टा रूमवरच पप्पांनी घेऊन आलेले. चाय झालं आहे आता, मग चाय नाश्ता. तर आता आम्ही लोक जातोय. लाईन बना आपली फ्रीज. आता या झुला बीजने जाणार आहोत ओंकारेश्वर मंदिरसाठी. आता आम्ही ब्रिजवर आलेलो आहोत. झुला पूर्वी आता आम्ही लोक झुला ब्रिजवर पोहोचलेलो आहोत. पाहूया मागचा. तिकडे नर्मदा डॅम सुद्धा आहे. तिथे बघा झुला ब्रिजच्या ओंकारेश्वरच्या लाईनच्या स्टार्टिंगला तिथे बकरी बसले. आता आम्ही लोक ओंकारेश्वरच्या लाईन मध्ये लागलेलो आणि आता मंदिराच्या जवळ आलो.
इकडे आश्रममध्ये आम्हाला जायचं. मारुजी लाईन बोटवाला तिथे त्यांची असते आणि आमची लाईन ब्रिजवर त्या लोकांची. आता आमचं ओंकारेश्वर दर्शन आलेलं आहे. खूप मस्त पिंडी आहे. पिंडी काचेमध्ये आहे. आमचं शिवलीलामृत ग्रंथ हे तिकडे स्पर्श करून आमचं ओंकारेश्वरचं दर्शन वगैरे झालेलं आहे. आणि आम्ही लोक आता मंदिरच्या आवारात बसलेलो आहोत. मम्मी वाचते. आम्ही लोक तिकडून प्रसाद घेतलेला आहे. तिथं 50 रुपीजला 4. 50 रुपीजला एक म्हणजे असं बॉक्स आहे. आणि त्यात 4 लाडू. हो, त्यामुळे 4 लाडू आहेत. चलून बघूया. हा गाभारा आहे ओंकारेश्वरचा. गेट आहे तिथे शिवलिंग आहे. काय हे असं जे त्र्यंबकेश्वरला आहे. हां आपको दान दे सकते ना, दान दे. आता आमचं ओंकारेश्वरचं दर्शन पूर्ण झालं आहे. टोटली 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट. 4 ज्योतिर्लिंग कंप्लीट झाले. त्रिशूल आहे. आता आम्ही लोक झुला बीचच्या एक्झॅक्ट खाली आलेलो आहोत. आणि समोर त्रिवेणी संगम आहे. नर्मदाचा डॅम आहे. इकडे सर्व बोटिंग वगैरे. आता आम्ही लोक बोटमध्ये बसलेलो आहोत. भैया अरे आप बड़ी बड़ी सवारी पहनो ना जाके. आपको ये अंदाज
एक नॉन खाली मग घे. आहे तर त्रिवेणी धारा आहे तर बॉटल मध्ये पाहिजे होतं ना. हे बोलते भरून दे. आता आम्ही लोक बोटिंग वगैरे करून आलो आहे आणि आता जेवायला बसतो. वाजलेले आहेत 3 वाजलेत. जेवून घेऊया आता. मग मी पाणी दे ना. मग पाणी आता आम्ही लोक त्रिवेणी धाराला आलो आहे. इकडे आरती होते. त्रिवेणी धारा म्हणजे तेच नर्मदा नदीत पण जिकडे डॅम आहे त्या साईडला त्रिवेणी धारा बोलतात. आणि तिकडे आरती होते आणि मला माहिती पण नव्हतं. आम्ही लोक चाय नाश्ता करत होतो. मग पप्पा पुढे होते. पप्पाने आम्हाला बोलावलं की या लवकर आरती आहे. पण आता आलो आहे आणि डॅमचं पाणी सोडलंय म्हणून पाणी एकदम शांत पुढे झालंय. मस्त वाटतंय खूप. आणि इकडे त्रिवेणी धाराला जास्त खोल पाणी नाही आहे. आम्ही लोक बोटवर होतो तेव्हा पण त्यांनी आम्हाला सांगितलं की त्रिवेणी धाराला खोल पाणी नसतं. पाणी कमी होतं आणि शांत पण होतं. आणि असं दिसतंय पाणी एकदम शांत आणि जातं. इकडे आमच्या समोर हा आहे झुला ब्रिज जिकडे आपण लोक गेलेला. आणि झुला ब्रिजच्या पाठी आहे ओंकारेश्वर मंदिर. आणि हे जे दिसतंय झुला ब्रिज इकडून जायचा. इकडे जरा चप्पल काढायचं आहे. त्यानंतर ही लागते ओंकारेश्वरची लाईन पूर्ण. आपण लोक वरतून ब्रिजवरून गेलो तर थोडंसं खाली आपल्याला उतरायला लागतं मध्ये आणि मग सोडतात. मग आपण त्या प्रॉपर लाईनीत लागतो ओंकारेश्वरच्या. यांच्या बोटने येतात ते लोक पूर्ण खालून फिरून. इकडे आता आरतीची तयारी होती. सर्व लोक हळूहळू येतात आणि बसतात. आणि तुम्हाला माणसांच्या पाठी इकडे लाईट बीट दिसत असेल ते डॅम आहे नर्मदा नदी. इथे आरती चालू होणार आहे जशी उज्जैनला आपण बघितलेली. पण इथे मुली घेत आहेत आरती. घाट पर उपस्थित सभी श्रद्धालुओं का मातृ रक्षा सेवा संगठन हार्दिक अभिनंदन करता है. सभी से करबद्ध निवेदन है का नरदष्ट का श्रवण ना करें. सभी से निवेदन है यथावत दूरी पर आरती मंच से दूर अपने जूते चप्पल चरण पादुका उतार कर आप मानवदा जी की आरती में सम्मिलित हुए. नर्मदे की जय.
सिन्धुसुस्थलतरङ्गभङ्गरञ्जितं द्विषास्त्रपापघातघातकारिवारसंयुतं कृतान्तदोतकालभूतवेतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे भजं तदेव मे भयं परं वीक्षितं यदामि कण्डशोनशोनकासुराय देवि सर्वदा पुनर्वरनाचिकेततश्च पादृषड्भदे व्रतं स्वकीयमानसे सुनारदादि सर्वदे रवीन्द्रनन्दि देव देव राजकर्म सर्वदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवि नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदा कुमारी मायान्ये सुधरे वाहति सुरनदे वीरगण्डो गगण्डे श्रीकण्ठे कन्यरूपाललितशिरकाशङ्करे ब्रह्मशान्ते सारे विवेकगङ्गा ऋषिगुरतरणि नर्मदा पुरातो बोल नर्मदा मैया की जय। ओंकार संयुक्तान् नित्यं गायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमः। भले ओंकारेश्वर भगवान की जय, ममलेश्वर भगवान की जय, नर्मदा मैया की जय। ओम जय जगदाना सदावन्दं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला चितायताले प्रमाणमालाङ्गिरिशेखराय दिव्याम्बराय जदिव्याम्बराय नमः शिवाय भक्तिमुक्तिदायकं शङ्कराय केशवाय कन्यरामजानं श्रीजानकीनायकं श्रीरामचन्द्रं हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्रीगुरुवे नमः। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् अधर्म का प्राणियों में विश्व का सत्य सनातन वैदिक धर्म की गौ माता की पृथ्वी माता की भारत माता की अपने अपने माता पिता की गुरु माता की आदि गुरु श्री शंकराचार्य जी महाराज की श्री गजानंद महाराज की नमः पार्वती पते हर हर महादेव। कालों के काल की जय महाकाल की हर 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 हर
यही संकल्प सर्वदा सच निर्मल रहे मां नर्मदा नर्मदे। ओम यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि सर्वाणि आता आम्ही लोक इकडे माशांसाठी खायला घेतलंय आणि टाकते कुठे टाकता इथे येतील एकदम जवळ टाकते किंवा आले आले इकडे इकडे जा. इकडे आम्हाला नर्मदीमध्ये खेकडा भेटलाय. हा आपला तर नाही ना. हा आपण सोडलेला असला तर आपण असल्या सोडलेला असला तो झाला असला तर इकडे. आता आम्ही लोक मंदिरी जातो. मीठा बोला मीठा बोला. एक प्लेट टिक्का कम. हाँ मीडियम करना. तुला घे शेंग बेल बेल दोन्ही मिक्स. अरे दोन्ही मिक्स घे ना. ये खारा आहे मम्मी. हे खारा आहे. नाही नाही आता आम्ही इकडे भेल खायला थांबलोय. स्ट्रीट फूड मिक्स मिक्स आहे ना सर. थँक्यू. बोल. आता आम्ही लोक जेवायला बसलोय. माझा आणि पप्पांचा मसाला डोसा आलाय. तो सुद्धा खूप मोठा आहे. कसा आहे पप्पा? अरे डोसा कसा आहे? आता आम्ही जेवलो वगैरे आणि गजानन महाराज संस्था मध्ये आलोय. ट्रस्टी येतं. हा ट्रस्टी इकडे रूम वगैरे भेटते आणि इकडेच एक मंदिर आहे. त्यांचं महाराज मंदिर बघूया चला. तिरी मंदिर ऐसा लग रहा है. आता इथे मसाला दूध आहे जे आम्ही त्र्यंबकेश्वर मग काय मसाला दूधच होतात ना जे आम्ही त्र्यंबकेश्वरला सुद्धा पियालेलो त्याचा व्हिडिओ आहे. आणि इथे समोर आहे गगनगिरी काय गजानन महाराज निवास संस्था. आणि कुत्रा आहे.
गद्दार पिक्चरमध्ये. आता आपली ट्रिप संपलेली आहे. आम्ही लोकांनी ओंकारेश्वरवरून शेअरिंगवाली जी कार असते ती करून आम्ही लोक इंदोर स्टेशनला आलेलो आहोत. आणि हे भाटी आहे इंदोर स्टेशन, जसं तुम्ही बघू शकता. आणि आमची ट्रेन आहे अवंतिका. अवंतिका एक्सप्रेस, जी येते 5:40ला. आणि अजून खूप वेळ आहे आणि आम्ही लोक असं तर स्टेशनवर बसलो आहे. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा. तुमचे कुठकुठचे ज्योतिर्लिंग झालेले आहेत हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला सुद्धा शेअर करा. आणि इकडे बाहेर आहे स्टीम इंजिन. बाय बाय.